नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या व्हिडिओचा विषय म्हणजे जे आपण टोमॅटो प्लॉटचा जे आपण उन्हाळी हंगामामध्ये टोमॅटो पिकाची लागवड करतो त्याच्यामध्ये या प्लॉटची आपण लागवड केली होती. याच्यामध्ये आपण सुरुवातीला ज्यावेळी रोपं लागण केली त्याच्यानंतर सुरुवातीला ड्रेंचिंग असतील, कोणत्या फवारण्या घेतल्या पाहिजेत, त्याचबरोबर खतांचं मॅनेजमेंट असेल किंवा थोडी संध्याकाळी थंडी वाजत आहे त्याच्यानंतर दुपारचं हाय टेम्परेचर आहे याच्यामध्ये प्लॉट चांगल्या पद्धतीने सेट झाला पाहिजे किंवा चांगल्या पद्धतीने डेव्हलप झाला पाहिजे, त्याच्यासाठी सुरुवातीला आळवणे असतील, फवारण्या कोणत्या घेतल्या पाहिजेत. त्याचबरोबर ज्यावेळी आपला प्लॉट हा 30 ते 35 दिवसाच्या दरम्यान होतो त्यावेळी प्रामुख्याने ही जी फुलकळी निघत आहे किंवा जे हे फ्लॉवरिंग निघत आहे याचं कोणतंही ड्रॉपिंग झालं नाही पाहिजे. त्याचबरोबर प्रत्येक पेऱ्यामधून आपल्याला चांगल्या प्रकारे फुलकळी असेल, पानांची किपिंग क्वालिटी पाहू शकता, नागाळे असेल, थ्रिप्स असेल, आक्सा असेल किंवा कोणत्याही प्रकारचा करप्यासारखा डाग असेल आपल्याला पाहायला मिळत नाही. प्रत्येक झाडाची स्टेमची जाडी पाहू शकता. त्याचबरोबर पूर्णच्या पूर्ण प्लॉट हा अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेला आहे. आता ही फुलकळी निघत आहे किंवा हे फ्लॉवरिंग निघत आहे हे आपल्याला सेटिंग झालं पाहिजे, त्याचबरोबर त्याचं ड्रॉपिंग झालं नाही पाहिजे. यासाठी आपल्याला खतांचं मॅनेजमेंट, न्यूट्रिशन मॅनेजमेंट, त्याचबरोबर फवारण्या ह्या कोणत्या घेतल्या पाहिजे. तसेच हे पेऱ्यातील अंतर कमी राहिलं पाहिजे. त्याचबरोबर पेऱ्यातील अंतर कमी राहून जास्तीत जास्त फुटवा असेल, फुलकळी मिळाली पाहिजे. तसेच प्लॉटची ग्रोथ ही चालू राहिली पाहिजे. पेऱ्यातलं अंतर कमी राहण्यासाठी प्लॉट हा चांगल्या पद्धतीने डेव्हलप पण झाला पाहिजे, शेंडासुद्धा चालू राहिला पाहिजे. परंतु जर पेऱ्यातलं अंतर कमी राहिलं तर आपल्याला जास्तीत जास्त फुटवा असेल, फुलकळी ही मिळणार आहे. आता ह्याच्यामध्ये पाहू शकता पूर्ण बुडापासून आपल्याला चांगल्या पद्धतीने फुटवे निघालेले आहेत. हे फुटवे वाढले पाहिजेत. त्याचबरोबर पानांची केपिंग क्वालिटी अशा पद्धतीने राहिली पाहिजे. आता पहिला गस आपल्याला इथं पाहायला मिळतो, त्याचबरोबर इथं आता 2 घस आपल्याला हे निघालेले आहे. तसेच ह्याच्यामधून फुटवा असेल इथे आपल्याला एक नवीन घस पाहायला मिळतो आहे. तसेच हे जो फुटवा आहे हा सुद्धा वाढला पाहिजे चांगल्या पद्धतीने. एक 10 ते 15 दिवसामध्ये पूर्ण दोन्ही झाडांच्या मधील जागा असेल किंवा पूर्ण प्लॉट पूर्ण झाकून गेला पाहिजे. तसेच करप्याचा अटॅक, अळीचा अटॅक, हे फुलांचं ड्रॉपिंग झालं नाही पाहिजे. याच्यासाठी आपण या स्टेजला प्लॉट आला तुम्ही पहिली फवारणी करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला ICL कंपनीची जी बुस्टर ग्रेड 8-16-39 जे फ्लॉवरिंगसाठी चांगली काम करते, त्याचबरोबर सेटिंग चांगलं करते ते वापरू शकता. किंवा कोणत्याही कंपनीचं जे फ्लॉवरिंग स्पेशल ग्रेड आहे मग तुम्ही महाफ्लोरासुद्धा वापरू शकता, ते घ्यायचे. प्रति लिटर पाण्यासाठी 2.5 ते 3 ग्रॅम घ्या. त्याच्यासोबत दमन प्लस हे 100 लिटर पाण्यासाठी 50 ml घ्यायचं आहे. त्याच्यासोबत प्रोक्लेम हे 100 लिटर पाण्यासाठी 50 ग्रॅम. याचा एक गच्च स्प्रे देऊन घ्या. तुमची फळावर आलेले आळे असेल किंवा पानामध्ये असणारे आळे असेल, त्याचबरोबर जे फुलकळी निघालेले त्याचं चांगलं सेटिंग झालेलं तुम्हाला हे पाहायला मिळणार आहे. ही पहिली फवारणी झाली. त्याच्यानंतर तुम्ही डेलिगेट व इक्वेशन प्रो याचा एक स्प्रे देऊ शकता की ज्यामुळे तुम्हाला नागाळे असेल, थ्रिप्स थोड्याफार प्रमाणात असेल, तसेच कोणत्याही प्रकारचं बुरशीजन्य रोग असतील याच्यावर चांगलं कंट्रोल मिळणार आहे. ही दुसरी फवारणी झाली. फवारणी ह्या कंटिन्यू घ्यायच्या नाहीत. कमीत कमी 4 ते 5 दिवसानंतर तुम्ही कंटिन्यू स्प्रेचं नियोजन प्लॉटच्या ग्रोथनुसार असेल किंवा किडे असतील, कोणत्या रोगाचा अटॅक झाला आहे त्याच्यानुसार जर तुम्ही स्प्रेचं नियोजन ठेवलं तर कमी खर्चामध्ये अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने प्लॉट हा डेव्हलप होतो. त्याच्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांना रेड माईट असेल, येलो माईट असेल याची समस्या जाणवत असेल तर तुम्ही ओबेरॉन वापरू शकता. त्याच्याचबरोबर तुम्ही ओमाइट, सल्फर याचासुद्धा स्प्रे देऊ शकता. आता फ्लॉवरिंग स्टेजला जास्त सल्फर वापरला तर ड्रॉपिंग होणार आहे. मग त्याच्यामध्ये ओमाइट प्रति लिटर पाण्यासाठी 1 ते 1.5 ml घ्या. त्याच्यासोबत सल्फर हा 1 ग्रॅम घ्या. गच्च स्प्रे द्या. जर पाणी 100 लिटर होत असेल एक 10 ते 20 लिटर पाणी वाढवा, गच्च स्प्रे द्या. जर लाल कोळी किंवा पिवळा कोळीचा जर प्रादुर्भाव हा जाणवत असेल तर हा स्प्रे देऊ शकता. त्याचबरोबर किंवा अबॅसिनसुद्धा तुम्ही वापरू शकता, ज्यामुळे नागाळी कंट्रोल होणार आहे, जो माईट आहे तो कंट्रोल होणार आहे. त्याच्यामध्ये अबॅसिन व निमतेल याचा स्प्रे देऊ शकता. त्याचबरोबर प्रामुख्याने आपणाला न्यूट्रिशन मॅनेजमेंट किंवा खतांचं नियोजन हे कसं करायचं आहे. आता ह्या स्टेजला प्लॉट आला तुम्ही, याच्यामध्ये तुम्हाला पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्यायचं आहे की ज्याच्यामध्ये प्रवीण इंटरनॅशनलचं वेजी हे प्रति एकरासाठी 500 मिली, बोरॉन 500 ग्रॅम, ICL कंपनीची जी फ्लॉवरिंग स्पेशल ग्रेड आहे 8-24-24 त्याच्यामध्ये सल्फर व मॅग्नेशियम हे एकत्र, त्याचबरोबर मायक्रोन्यूट्रॉनसुद्धा पाहायला मिळतं. हे एकरी 5 किलो हे पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या. 3 ते 4 दिवस गॅप द्या. 3 ते 4 दिवसानंतर रिपीट तुम्हाला 8-24-24 हे रिपीट तुम्हाला 5 किलो द्यायचं आहे की ज्यामुळे आपणाला जी फ्लॉवरिंग जास्तीत जास्त फ्लॉवरिंग, फुटवा, पानांची किपिंग क्वालिटी चांगली राहणार आहे. त्याचबरोबर
ड्रॉपिंग कोणतंही होणार नाही, जेवढी फुलकळी निघणार आहे, फुल पिवळं पडणे किंवा गळून पडणे ही कोणतीही समस्या जाणवणार नाही. त्याच्यासाठी 8-24-24 वापरा. 8-24-24 जर अवेलेबल नसेल तर तुम्ही 0-58-18 ही ग्रेडसुद्धा वापरू शकता. ही ICL कंपनीची आहे किंवा इतर कोणत्याही कंपनीची चांगली फ्लॉवरिंग स्पेशली ग्रेड ही वापरू शकता. जास्तीत जास्त फुलकळी मिळवा, जास्तीत जास्त सेटिंग करून घ्या. हे 2 ड्रिपची ॲप्लिकेशन झाली. त्याच्यानंतर कॅल्शियम नायट्रेट व 13-0-45 याचं एक ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊ शकता किंवा नायट्रोबोरचं सुद्धा तुम्ही ड्रिपचं एक ॲप्लिकेशन देऊ शकता की ज्यामुळे कॅल्शियम जर ठेवला तर जे रसशक किडे असतील किंवा पानं आकसणे, पानांची किपिंग क्वालिटी चांगली न राहणे यासाठी कॅल्शियमचा सुद्धा चांगल्या पद्धतीने रोल आहे. कॅल्शियमचा सुद्धा वापर ठेवा. त्याच्यानंतर तुम्ही प्रामुख्याने ज्यावेळी आपल्याला लिंबू आकाराचं किंवा बोराच्या आकाराचं फळ तयार होतं त्याच्यामध्ये फुलगवणीसाठी तुम्ही 042-47 असेल किंवा ICL कंपनीचं 43-30 असेल, त्याचबरोबर इतर कंपन्यांचं सुद्धा जे फुगवणीसाठी स्पेशल ग्रेड आहेत त्याचासुद्धा तुम्ही वापर करू शकता. तर आजच्या व्हिडिओचा विषय म्हणजे प्रामुख्याने ज्यावेळी आपण सुरुवातीला ह्या प्लॉटची लागण केली त्याच्यामध्ये ड्रेंचिंगचं नियोजन असेल. आता चांगल्या पद्धतीने प्लॉट 1 महिन्याचा प्लॉट झालेला आहे. पूर्ण प्लॉटमध्ये तुम्ही पाहू शकता पूर्ण बुडामधून फुटवे निघत आहे. चांगल्या पद्धतीने सेटिंग हा पहिला गस आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना काय होतं, हाईट चांगली जाते इथं पहिला गेस, पण बुडफळ आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे. ही आता फ्लॉवरिंग निघत आहे, याचंसुद्धा सेटिंग होणार आहे. पानांची किपिंग क्वालिटीसुद्धा चांगली राहिली. याच्यासाठी अतिरिक्त खर्च करण्याची गरज नाही. अशा पद्धतीनं जर नियोजन ठेवलं तर कमी खर्चामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने प्लॉट हा डेव्हलप झालेला हा पाहायला मिळणार आहे. तर चला, आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. तसेच जर आपण चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा. धन्यवाद.